कोणत्याही दिवसाची सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो गणरायाला आधी वंदन करायला हवं आणि त्याच गणरायाला वंदन करून आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. गुड्डेलवरून चेंडू चांगल्या प्रकारे पंप झाला. चेंडू हाताळला गेला तो म्हणजे अंगावर. दोन संघ आपण पाहतोय आजच्या दिवसात ही दुसरी लढत आहे. एका साईडला आपण पाहतोय ते म्हणजेच मंगळमूर्ती काताळे वर्सेस आपण पाहतायत नवलाई देवी या जामकारी. या दोन संघांच्या दरम्यान आपण ही लढत पाहतोय. कालचा दिवस तुम्ही नक्कीच सर्वांनी पाहिला असेल. अप्रतिम लढती कालच्या दिवसामध्ये या रणांगणावर पाहायला मिळाल्या होत्या. अनेक षटकार आणि चौकारांचा पाऊस या ठिकाणी पडला होता. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता ब्लॉक कॉलचा चेंडू, मात्र हा चेंडू आदळला गेला तो पॅडवर. लेग बाईचा इशारा पंचांचा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात होतोय. एका धावेनं सुरुवात करतोय तो म्हणजेच मंगलमूर्ती हा संघ. आपण पाहतायत मित्रांनो तवसाल गट कुणबी चषक 2022चा हा रणसंग्राम. मी सातत्याने कालच्या दिवसापासून हेच म्हणतोय मित्रांनो, हा रणसंग्राम नाही आहे तर हा कुणबी समाजाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये आलेले तमाम संघ आहेत. माझे साथी समालोचक मागच्या सामन्याबद्दल म्हणायचं गेलं त्यांनी म्हटलं होतं की जरी तुम्ही पराभूत झाला तरी पराभूत समजू नका, आपल्या समाजासाठी आपण खेळतोय. खरोखर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळी फक्त आपण स्पर्धा म्हणून खेळूया ती या 60 यार्डच्या आतमध्ये. मात्र सीमारेषा ज्यावेळेस तुम्ही बाहेर येता सीमारेषेच्या त्यावेळेस आपला समाज आहे, आपल्या समाजाचे बांधव आहेत आणि या आपल्या समाजाच्या बांधवांची मैत्रीपूर्ण वागणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ही भावना मनामध्ये ठेवा. क्रिकेट फक्त मैदानाच्या आतमध्ये ठेवा. इतकंच मी तुमच्यासाठी नक्कीच म्हणेल. एक धावसंख्या आहे. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहतायत तो म्हणजेच प्रवीण. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय हा गोलंदाज नायगाव एंडच्या दिशेनं. यावेळेस अप्रतिम पंच बॅकफुटला गेला. पंच केलं. चेंडू थोडासा कन्वर्ट झाला थर्ड मॅनच्या दिशेनं. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. एक धाव आणखीन अंकित केली जाईल धावफलकावर. धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 2. पहिल्या दिवशी मित्रांनो या स्पर्धेची सुरुवात ज्यावेळेस या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाली होती त्यावेळेस कुणबी चषक हे आपण स्पर्धा पाहिली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर खास करून गुहागर मुंबई प्रीमियर लीग ही देखील आपण स्पर्धा पाहिली होती. आणि त्यानंतर आज जर आपण पाहतोय तर तवसाल गट कुणबी चषक म्हणजे जो कुणबी समाज आहे त्या समाजानं जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावेळेस अतिशय सुरेख फटका. चेंडू मात्र यावेळेस फसला जातोय. अप्रतिम झेल. थर्डमॅन त्या ठिकाणी होता आणि एक सुरेख झेल. विकेटचं पतंग. पहिला गडी बाद. धावफलकावर धावा लागतायत त्या 2. घेऊया डीजे ब्रेक. पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आगरी कोळ्यांचं लोकप्रिय गीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. सुमधुर गाणी डीजेनं देखील आज पूर्ण दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील अप्रतिम गाणी प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवली गेली. पुन्हा एकदा यूट्यूबच्या माध्यमातून स्मार्ट TV स्मार्टफोनच्या माध्यमातून जे आमचे क्रीडा रसिक आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या तमाम क्रीडा रसिकांचं मी कुणबी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. वळतोय सामन्याच्या दिशेनं. धावसंख्या 2 आहे आणि 2 या धावसंख्येवर मात्र इथे पहिली विकेट पडली गेलेली आहे ती म्हणजेच मंगलमूर्ती या संघाची. नवीन फलंदाज महेश यावेळेस आल्या आल्या आक्रमक पवित्र धारण करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसतोय आणि या ठिकाणी झेल देखील मात्र सुटला जातोय. एक जीवनदान एक प्रकारे म्हणायचं गेलं तर ज्या वेळेस मी तर म्हणेल घरातून निघाला असेल निलेश त्यावेळेस नक्कीच त्याच्या आईनं त्याच्या तोंडामध्ये दूध साखर टाकले असेल. त्या कारणास एक जीवनदान त्याला मैदानाच्या आतमध्ये लाभलं गेलं. पुन्हा खेळण्याची संधी आहे. काय या संधीचं सोनं हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करेल का? पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच 4. चांगली सुरुवात मी म्हणणार नाही आहे कारण पॉवर प्लेचं हे पहिले षटक आहे आणि ज्याप्रमाणे पॉवर प्लेचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस खेळतो मित्रांनो तर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले नाही आहे माफ करा. तर पहिल्या षटकामध्ये मॅक्झिमम मी तर म्हणेल 10ची सरासरी असायला हवी कारण आपण 4 षटकांचे सामने खेळतोय. आणि या मैदानीविषयी म्हणायचं गेलं तर या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कोणतीही धावसंख्या ही सेफ धावसंख्या गणली जात नाही आहे. इथे 60 धावा झाल्या आहेत मित्रांनो. 80 धावा देखील चेस झालेल्या आहेत आणि 5 षटकांमध्ये 97 धावा
देखील या मैदानावर चेस झाले आहेत. त्या कारणास्तव मी इतकंच म्हणेल की कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. 4 षटकांमध्ये 95 धावा देखील झालेल्या आहेत असे माझे साथी मित्र म्हणतायत. तर त्या कारणास्तव कुठली धावसंख्या मी सेफ म्हणा नाही. बॅकफुटला जाऊन मात्र प्रॉमिसिंग नाही आहे. जो फटका खेळायचा होता तो फटका बॅटमधून येत नाही आहे. काही मिली सेकंद उशीर हा फटका कन्वर्ट करण्यासाठी लागला जातोय फलंदाजाला. एक धाव मात्र इथे पूर्ण केली गेली. संघ पोहोचतोय पाठच्या घरामध्ये. कुणबी चषक 2022 रणसंग्राम आपण पाहतायत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या कारणास्तव तुम्हाला वारंवार टॉर्चर केलं जातं मित्रांनो की घाई करा, वेळेला प्राधान्य द्या, वेळेला महत्त्व द्या. वेळ कुणाचं नाही आहे. वेळ जर तुम्ही पाळलात, वेळेवर नियंत्रण ठेवलं तर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला. यावेळेस मिस्टर स्टोक टॉपेज लागतोय. फलंदाज बाद, आणखी विकेटचं पतंग, दुसरा गडी बाद. धावसंख्या होते ती म्हणजे यस नो चेंडू आहे का? ओके थँक्यू सर. नोचा इशारा पंचांचा येतोय. टायटल सॉन्ग आपण ऐकलं कुणबी समाजाचं. खरोखर गर्व असायला हवा. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या जातीचा गर्व असायला हवा. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं, मी पहिल्या दिवशी देखील मित्रांनो हेच म्हटलं, पंचांसोबत जास्त संवाद साधू नका. लक्षात ठेवा, पंच हे गुणवत्तेचे पंच आहेत. आणि कालच्या दिवसापासून मी दोन्ही पंचांना पाहतोय कोणत्याही प्रकारचं चुकीचं डिसिजन या पंचांकडून दिलं गेलं नाही आहे. त्या कारणाचं पंचांसोबत संवाद साधू नका विनंती करतो मी. खेळाडूंना आपली खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवा. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच पास. नो आहे का सर? ओके 1+1 रनआउट आहे का? धावसंख्या 5 आहे. मी कालच्या दिवशी देखील मित्रांनो मी हेच म्हटलं होतं की प्रत्येक समाज आज जर आपण पाहिला तर सर्व ठिकाणी विखुरलेला आहे. अनेक गावामध्ये काही समाजाचे व्यक्ती वसलेले आहेत. मध्ये पालघर म्हणा, वसई म्हणा, ठाणे म्हणा, मुंबई म्हणा किंवा इतर शहरामध्ये म्हणा. मात्र या समाजाला, जो आपला समाज कुठेतरी विखुरलेला आहे, या आपल्या समाजाला, आपल्या कुणबी समाजाला एकत्र आणण्यासाठी हे क्रिकेटचं साधन मात्र यावेळेस निर्माण केलेलं आहे. या क्रिकेटमुळे अजूनही कोणीही वंचित राहिलेला नाही आहे आणि हे एकमेव साधन आहे जो आपला समाज एकत्र आणू शकेल. अकोडे टप्प्याचा चेंडू बॅकफूट गेला होता. फलंदाज कन्वर्ट करत होता स्क्वेअरच्या डोक्याच्या वरून कदाचित हा फटका मात्र मिस करतोय. ब्लँक शॉट खेळला जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या मी तरी म्हणेल मॅक्झिमम 50च्या घरामध्ये दिसायला हवी असायला हवी. 4 षटकांचा सामना आहे आणि जर सीमारेषा पाहिली तुम्ही 50 यार्डची सीमारेषा आहे. षटकार लवकर क्लिअर होत आहे त्या मैदानावर. त्या कारणास्तव मी तरी म्हणेल 50+ हे व्हायला हवेत. यावेळेस फटका गॅपमध्ये चेंडू जातोय सीमा रेषाच्या बाहेर. 4 धावसाठी येतोय हा दणदणीत चौकार. धाव फलकावर पाहतोय 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय तो संघ म्हणजेच मंगळमूर्ती काताळे. हा संघ मात्र चांगल्या प्रकारे बांधून ठेवलेला आहे मी तर म्हणेल. कारण जर विचार केला आपण तर दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचे आपण या जवळपास 4थ्या चेंडूवर चौकार पाहतो. एकही मोठा फटका अजूनही लागला गेला नाहीये. ॲव्हरेज पुन्हा एकदा बॅकफुटला गेला होता. नटराज स्टाईलमध्ये हा स्ट्रोक खेळायचा होता खास करून लॉंग लेगच्या दिशेनं. मात्र हा देखील एक ब्लँक शॉट खेळला जातो. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर ऑफ साईडची हवा ऑन साईडला मात्र बॅटनं फेकून दिली या फलंदाजांना, इतकंच मी म्हणेल. 10 धावा मी तर म्हणेल आकडा मोठा वसायला हवा. यावेळेस स्टॉपेज आहे. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. टक्कर देखील झाली होती मात्र अप्रतिम झेल. तिसरा गडी बाद. धावसंख्या धाव फलकावर 10. घेऊया डीजे ब्रेक. खेळ पूर्ण झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि मी प्रत्येक खेळाडूला इतकीच विनंती करेल मित्रांनो की वेळ वाचवा, वेळेकडे लक्ष द्या आणि खास करून टीम मीटिंग शक्यतो मैदानाच्या आतमध्ये टाळा. कारण आजचा अंतिम दिवस आहे. आज आपल्याला मेगा फायनल या स्पर्धेची खेळायची आहे आणि 4 षटकांचे सामने जे आपण खेळत आहोत ते मेगा फायनल देखील आपली 4 ते 5 षटकांची व्हायला हवी. हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे समाजाचा आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वारंवार आम्ही इतकंच म्हणू की प्लीज वेळ वाचवा. धावसंख्या 10. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजे मधु आळीम. मधु येतोय नायगाव एंडच्या दिशेनं. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र कौतुक करेल कारण समाजाचे संघ खेळत आहेत. तालुका वाईज टॉपचे खेळाडू आहेत जे खास करून रत्नागिरी परिसरामध्ये मोठ्या नावलौकिक. यावेळेस मिस्टाईन स्टोक काय चेंडू हवेत. काय हा झेल होईल का? एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून. या 2 धावा मिळतील.
तर ते काही नामवंत खेळाडू या नगरीमध्ये आले, आपल्या समाजासाठी खेळले, आपल्या गावासाठी खेळले. कारण अनेक संघांच्या माध्यमातून आपण मोठमोठे खेळाडू, रत्नागिरी प्रीमियर लीग देखील तुम्ही पाहिले असेल यूट्यूबच्या माध्यमातून. आपण या मोठमोठ्या स्पर्धा आपल्या घरी आपण नक्कीच स्मार्ट टी व्ही या स्मार्टफोनच्या द्वारे आपण पाहत असतोय. आज आपलं नक्कीच मित्र भाग्य मानेल, कारण या रत्नागिरीचे सर्व खेळाडू आज आपल्याला या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पांडूच्या नगरीमध्ये पाहायला मिळतात. बॅकफुटला गेला, हा फटका खेळला जातोय, तो म्हणजे मिड ऑफ रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतो, चेंडूला एकदा मिळेल. धावसंख्या 13. गारवा आहे हवेमध्ये मित्रांनो, कारण हे खारे वारे आहेत. समुद्र किनारा चहूबाजूनं समुद्राच्या मध्ये असलेले बेट आहे. निसर्गरम्य म्हणून या बेटाला गणलं जातं आणि खास करून केंद्र सरकारनं देखील या बेटाला एक पर्यटक क्षेत्र म्हणून जाहीर देखील केलं आहे. थोड्याच वर्षानंतर कदाचित या बेटाचा तुम्हाला कायापालट देखील पाहायला मिळेल. यावेळी सप्रतिम चेंडू, दर्जा उंचावणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. बाबरवाडी क्रिकेट संघ तवसाळ कॅप्टन आणि नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी खोडदे, प्लीज आपण टॉससाठी या. बाबरवाडी आणि नवलाई कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी यायचं. इथे मात्र आपण पाहतोय तर जवळपास एसटीच्या मागे लेग स्टॉप रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावांकित केल्या जातात. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, त्या म्हणजेच 15. वेग वाढवायला हवा. जी गाडी सेकंड अँड थर्ड गेअरमध्ये मित्रमध्ये चाललेली आहे मंगल मूर्ती या संघाची, ती टॉप गेअरमध्ये टाकायला हवी, कारण चेंडू कमी आहेत. धावेचा आकडा आपल्याला धावफलकावर कमी पाहायला मिळतो. 15 धावा आहेत. येणारे काही चेंडू शिल्लक आहेत, त्या चेंडूवर मात्र एक हाणामारी करावी लागेल. प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस चेंडू आपण पाहतोय तर जवळपास हवेत होता, संधी होती, वेळ होता झेल पकडण्याची, मात्र झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. एका धावेनं मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते ती 16च्या घरामध्ये. फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत ते म्हणजे आशिष आणि दिनेश ही जोडी. तवसाल गट कुणबी चषक 2022 जबरदस्त आयोजन, नियोजन, कौतुक करेन मी या सर्व कुणबी समाजाचं, कारण 3 दिवस 3 आठवडे मी म्हणेल ही स्पर्धा रंगली गेली. आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं गावात जी चर्चा आहे आमच्या संपूर्ण पाणजो गावामध्ये, याविषयी नक्कीच बोलेल मी. इथे मात्र घाई केली, पुढे सरसावला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. इथे मात्र कुठेतरी मिळतोय हा एक माफक चौका. काही मी म्हणेल आवश्यकता नव्हती, व्यवस्थित हा झेल होऊ शकला असता. मात्र एक खेळ दिनेश मार्फत. दिनेश विषयी म्हणायचं गेलं तर दिनेश आतापर्यंत मित्रांनो 9 या धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. 4 चेंडूंचा सामना या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. आता मात्र दिनेश मात्र आपले हात खोलतोय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेश सरांकडून. षटकार मारा आणि 100 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जा. पहा, प्रोत्साहन देत आहेत पैशाच्या रूपात का होईना, मात्र प्रत्येक खेळाडूला ते प्रोत्साहन देत आहेत की यश षटकार मारा, धावसंख्येचा वेग वाढवा, ती गरज आहे. काळाप्रमाणे माणसाला गरज बदलणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे काळाप्रमाणे मी तर म्हणेल जी वेळ आहे त्या वेळेप्रमाणे धावा येणं गरजेचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जास्तीत जास्त आपण पाहतोय तर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये राहून बॅकफुटला जाऊन प्रत्येक चेंडूला पंप केलं जात आहे. धावसंख्या 21 पाहायला मिळते. तर संपूर्ण गावामध्ये मित्रांनो आमच्या चर्चा आहे की हा जो समाज आहे नक्कीच काटेकोर समाज आहे आणि खास करून नियमांचं पालन काटेकोर पाळलं जातं. वेळेवर सामने सुरू होत आहेत. 8:30 वाजता पहिला चेंडू पडतोय आणि एक प्रकारे म्हणायचं कोणत्याही प्रकारचा वाद मैदानाच्या आतमध्ये होत नाही. शिस्त शिकायला हवी तर कुणबी या समाजाकडून शिकायला हवी. यावेळेस हा चेंडू खेळला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. धावसंख्या 22 पाहायला मिळते मंगलमूर्ती या संघाची. पहिल्या दिवसातील आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील मित्रांनो दुसरा सामना आपण खेळत आहात या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे. मिड विकेट सीमा रेषा पार येतोय हा खणखणीत षटकार. 6 धावा. तवसाळ गट कुणबी चषक 2022. थँक्यू. तवसाल गड आपण कुणबी चषकाचा टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत डीजेनं पोहोचवला. इथे मात्र डीजे देखील आपलं काम पूर्ण करतोय आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र दिनेश ऑन द फायर. सुपर फलंदाजी, क्या बात आहे.
त्यावेळेस मात्र मोठ्या फटक्यामध्ये प्रत्येक चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. तो एक धाव पूर्ण, नोचा इशारा पंचांचा. 2+1 येत आहेत या 3 धावा. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना, कारण चेंडू नाहीये मात्र 3 धावा खर्च केले जात आहेत या चेंडूवर. 3 धावेने संघ मात्र वेगानं पुढे जातोय. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 31. लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. 31 धावा. गरज आहे अजूनही धाव्यांची गरज आहे. एक चांगला सामना पाहायचा असेल, पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल, गोलंदाजांना खरी ताकद द्यायची असेल तर तुम्हाला स्कोरबोर्ड मोठा लावावा लागेल धाव फलकावर. यावेळेस ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये, चेंडू 1 मार रेषा पार. येतोय दिनेशच्या बॅट मधून आणखीन एक दणदणीत चौका. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं कुणबी समाजाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक प्रेक्षकांचं तसेच सर्व क्रीडा रसिकांचं मी म्हणेल मनोरंजन करतोय. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे दिनेश प्लीज कॉल करतोय. हा शेवटचा कॉल असेल. बाबरवाडी आणि नवलाई कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचं आहे. बाबरवाडी कॅप्टन आलेले आहेत. नवलाई प्लीज आपण टॉससाठी या. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं जातं. शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं शतरक्षण, डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. काही धाव आहे का, व्यवस्थित घरामध्ये पोहोचतोय का? यस, पंच म्हणतोय नॉट आउट. 2 धावा या मिळतील या फटक्यावर. 37 धावा धाव फलकावर. अजूनही विचार केला आपण, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो पूर्ण होतोय. धावा 37 धाव फलकावर लागतायत. 38 धावेची गरज विजयासाठी. 38 धावा. मी तर म्हणेल की माफ करा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. गुणलेखनाकडून थोडीशी मिस्टेक होते, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. 37 धावा आहेत. येणारा हा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल. किती धावा धाव फलकावर अंकित होतील? आउटसाइड लेग स्टंप, दिशा ओळखली, लाईन ऑफ लेंथ ओळखलं फलंदाजानं आणि त्यानंतर मात्र आपल्या चेंडूला सोडून दिलं. अव्वांतर धावेनं मात्र एका धावेनं संघ पुढे पोहोचतोय. 38च्या घरामध्ये पाहायला मिळतोय. अजूनही एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसतोय. गडी ते मात्र बाद होतोय. 4था गडी बाद. अधिकृत धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा या धाव फलकावर लागत आहेत आणि 39 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत. त्या म्हणजेच नवलाई देवी या संघासाठी अप्रतिम केली. चला टॉस साठी या प्लीज, विनंती करतोय. थँक्यू विजय. थांबवतोय मी. आज देव नक्की कुणाला पावेल ते मला माहिती नाही. 39 धावा करायच्या आहेत. माफ करा, 39 धावा करायच्या आहेत. बाबरवाडी संघ कॅप्टन आलेले आहेत. नवलाई देवी कॅप्टन प्लीज टॉससाठी या. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल करतोय मित्रांनो. तर कुठे असाल, जर आपला कर्णधार आला नसेल तर उपकर्णधार असेल आपला, तर व्हाईस कॅप्टनला पाठवून द्या. नवलाई देवी खोडदे आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्माननीय रमेश वेलुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. कोणता संघ मात्र बनेल टॉस का बॉस. नाणेफेक जिंकणं देखील मित्रांनो गरजेचं असतं, लक्षात ठेवा, कारण ह्या त्या नाणेफेकीवर आपला निर्णय अवलंबून असतोय. अप्रतिम क्रिकेटचे नजारा, अप्रतिम क्रिकेट सामने जवळपास 2 दिवसामध्ये एक चांगल्या प्रेक्षकांना मेजवानी घेऊन आलेला आहे कुणबी समाज. त्याबद्दल नक्कीच मी त्याचं कौतुक करेन आणि मी मात्र इथे थांबतोय. आमचा माईक सुपूर्द करतोय. माझे साथी समालोचक या ठिकाणी आलेले आहेत. विरार गावचा बुलंद आवाज टेनिस विश्वामध्ये सध्या तरी मोठ्या प्रमाणात गाजतोय, ते म्हणजेच दीपेश माळी यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दीपेश. थँक्यू सो मच भरत सर. प्रथम नमन तुझ रूपा ओंकार स्वरूपा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करतोय.
सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते म्हणत आमची विरारची ग्रामदेवता आई जीवदानी चरणीच्या लीन होतो. पाणजुगावच्या ग्रामदेवतेला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो. आणि मी समालोचक दीपेश अनंत माने विरार आज दुसऱ्या दिवशी समालोचनाचा आरंभ शुभारंभ करतो. खऱ्या अर्थानं पाणजू गाव आमच्या गुहागरकरांच्या मनामध्ये का बसलं याचा एक उत्तम नमुना म्हणजे भारतजी राऊत सर. आयोजकांना काही काळासाठी समालोचकांची कमतरता भासते हे त्यांनी पाहिलं आणि कोणत्याही प्रकारचा मनामध्ये हेवादेवा न ठेवता ते माईकच्या दिशेने धावले. ही खऱ्या अर्थानं पाणजूकरांची ओळख आहे मित्रांनो. आणि म्हणून सातत्याने आज तिसऱ्या रविवारी आपण पाणजू गावामध्ये वळलोय. चौथ्या रविवारी सुद्धा आपण पुढच्या येतोय शिर प्रीमियर लीगसाठी. सो खऱ्या अर्थानं आपलं दुसरं गाव म्हणायला हरकत नाहीये. जन्मभूमी गुहागर आणि कर्मभूमी पाणजू आपण या काही काळासाठी म्हणायला हरकत नाही. तवसाळ गावचे आमचे संजय वाघे इथं उपस्थित झाले आहेत. कालचा दिवस तवसाळ गटाच्या नावावरती आणि अर्थात तवसाळ गावाच्या नावावरती राहिला. तांबडवाडी तवसाळ संघ काल पहिल्या दिवसामध्ये फायनलमध्ये येताना पाहायला मिळाला. खूप महत्त्वाची भूमिका संजय वाघेनं बजावली आणि आज तो सकाळच्या प्रहरामध्ये उपस्थित झालाय आयोजकांना सहकार्य करण्यासाठी. ही खरी खासियत आहे आमच्या सर्व गुहागरकरांची. मैदानात आतमध्ये जाऊयात. ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना 38 धावा केल्यात मंगलमूर्ती काताळे संघाने आणि विजयासाठी 39 धावांचं आव्हान उभं केले. अर्थातच नवलाई सेवाभावी संस्था सडे जांबारी या संघासमोर. जर पाहायला गेलं तर काताळे आणि सडे जांबारी हे दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करणारे म्हणजेच दुर्गेजी कोंडवी क्षेत्रातून येणारे हे दोन्ही संघ पाहायला मिळतात. सन्माननीय रमेशजी वेलंडे साहेब यांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यानंतर तिसरा सामना आजच्या दिवसातला येताना पाहायला मिळणार आहे. नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी खोडदे. इथून मात्र पहिला चेंडू गोलंदाज मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटच्या एंडकडे चेंडू लागतोय. लॉंग दी कार्पेट चेंडू शॉर्ट मिड विकेट वरती अडवला जाईल. तदवर मात्र एक धाव घेण्याची संधी फलंदाजाला. एका धावेने मात्र खातं उघडलं जातंय. धावांचा श्री गणेशा धावपलकावरती पाहायला मिळतोय. तर नवलाई देवी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊन श्री जुगाई देवी क्रिकेट संघ भातगाव संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलंय. इथं या पाणजूच्या मैदानावरती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये नाणेफेक जिंकणं फार महत्वाचं आहे. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रत्येक कर्णधार मानस करतो. बॅकफुटर जाऊन जागा बनवली. इन टू द गॅप चेंडू धाडलाय. चेंडू जातोय दण 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 सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं होईल. फेक होईल. तदवर मात्र 2 धावा घेण्याची संधी. जबरदस्त फटका यावेळी छोट्या चणीच्या खेळाडूकडून पाहायला मिळाला. बॅकफुटर गेली. जागा बनवली. रूम आपण ज्याला म्हणतो ते रूम मिळालं आणि त्या रूमचा फायदा मात्र घेताना फलंदाज पाहायला मिळतोय. सध्याच्या या घडीला तुम्ही एवढ्या महागड्या मुंबई परिसरामध्ये जर फलंदाजाला रूम दिली तर तो तिथे रूम नाही तर बंगला देखील बांधेल. धावपलक 2 धावेने पुढे सरकलं जाते. धावपलकावरती 3 धावा होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज शैलेश. यावेळेस बॅकफुटवर जाऊन चेंडू हुक केलाय. लॉंग लेग वरती खेळाडू त्याकरिताच तैनात केलाय. फेक करेल. चुकीची फेकी आहे त्यामुळे 2 धावा घेण्याची संधी आहे. इथं धावा वाचवणं गरजेचं असणार आहे क्षेत्ररक्षण करताना. विलास आणि शैलेश हे 2 आघाडीचे फलंदाज. तर मारा करण्याकरिता शैलेशच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या बाजूकडून पाहायला मिळतोय. एका बाजूला काताळेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सडे जाबारीचा संघ आहे. इथून पुढे वाटचाल करण्याची संधी दोन्ही संघांना असणार आहे. शैलेशचा हा मारा. यावेळेस मोठा फटका. चेंडू फेकून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. सीमारेषा पार. हा आलाय षटकार. खऱ्या अर्थानं मल्हारी मैदानाच्या आतमध्ये पावताना पाहायला मिळतोय फलंदाज विलासला. ज्याप्रमाणे तो फलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवरती दुहेरी धावा त्यानं घेतल्या. इथं पाहिलं की चेंडू स्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये असलेल्या चेंडूला मात्र सीमारेषा पार धाडलं. आज टेक्निकल स्कोररच्या भूमिकेने पुन्हा एकदा सचिन पाटील माझ्यासोबत जोडले गेलेत. TCPची पूर्ण टीम जी सातासमुद्रापार ही स्पर्धा पोहोचवण्याचा एक दर्जेदार प्रयत्न करते आणि सातत्यानं त्यांच्या प्रयत्नाने यश येतोय. मॅन्युअल स्कोररच्या रूपामध्ये माझ्यासोबत
जयेश पागडे देखील जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये. काल आम्ही बंदिश अविरेला पाहिलं मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये. इथून हाताहाताने कार्यक्रम फुलवण्याचा हा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं याचा जर आपल्याला पूर्णपणे महत्वाचा लेखाजोखा द्यायचा असेल तर अर्थातच कुणबी समाजाला द्यावा लागेल. खूप चांगला प्रयत्न कुणबी जोडण्याचा, कुणबी जोडो अभियान. इथं अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो चेंडू उचलेल, अप्रतिम फेक, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊच दिला नाही. षटक समाप्तीची खूण पंच करतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती गेला तर धावफलकावरती 13 धावला लागलेल्या पाहायला मिळत आहेत. खूप चांगली सुरुवात इथं पाहायला मिळते अर्थातच सडे जांभारे संघाची. ज्या बाजूनं 38 धावा पहिल्या 4 षटकामध्ये झाल्या, तिथून 39 धावा करताना 13 धावांची सलामी पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विलास आणि शैलेश करताना पाहायला मिळत आहेत. आता जर सामन्याचं समीकरण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 26 धावांची आवश्यकता असणार आहे. आमचे दोन्ही स्कोरर आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. इथून थांबवावं लागणार आहे कारण शेवटच्या 2 षटकामध्ये जर तुमच्याकडे 20 धावा असतील तर तुम्ही सामना थांबवू शकता. खऱ्या अर्थानं काका आमच्यापर्यंत आज पण जोडले आहेत. सुरेश पाटील, सन्माननीय सुरेश पाटील साहेब वयाच्या 60कडे गेलेत, परंतु क्रिकेटचा जो कंड आहे तो अजूनही कायम आहे. काल दिवसभर आमच्या सोबत होते, आज सकाळच्या प्रहरामध्ये देखील आल्यात. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील केलंय, पंचांनी निहाळलंय. आत्मविश्वास कमी आहे, उत्साह जास्त, त्यामुळं नकारात्मक मान डोलावल्या. निर्धाव चेंडूची सांगता येणं गरजेचं आहे. नकारात्मक चेंडू येणं गरजेचं असणार आहे अर्थातच काताळी संघासाठी, तर सकारात्मक चेंडू हाताळणं बॅटच्या माध्यमातून गरजेचं असणार आहे फलंदाजी करताना सडे जांभारी संघ. अकुटप्पाचा चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय, चेंडू गेलाय डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री राहील बाहेर, सीमारेषा पार, हा आलाय षटकार. इथं मात्र या 2 षटकारांमध्ये आपण सांगायचं विसरून गेलो, दिलगिरी व्यक्त करतो. सन्मान्य वेलुंडे साहेबांकडून प्रत्येक फलंदाजाला षटकाराकरिता 100 रुपये अर्थात 200 रुपये प्राप्त झालेले आहेत. शैलेशला आणि विलासला क्या बात आहे. इथून मात्र कमबॅक केलाय, खूप चांगला चेंडू आहे, फेक होणं गरजेचं होतं परंतु दीर्घकाळ चेंडू हातामध्ये हाताळला क्षेत्ररक्षकानं, त्यामुळे 1 धाव वेगानं पूर्ण केली आहे. 20 धावांवरती धावफलक जे जाऊन पोहोचलं जात आहे. प्रचंड वेग मात्र वाऱ्याप्रमाणे धारण केलाय. खारे वारे जे वेगानं सुटलेत पूर्वेकडून पश्चिमेकडे, परंतु इथं मात्र वेग पकडलाय फलंदाज विलास आणि शैलेशनं. इथं सावरू दिलं जात नाहीये काताळे संघाला. कुटप्प्याचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पाणजूच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तुम्हाला वाचायचं असेल तर तुमच्याकडे आयदर नोज और आयदर टोज ही गोलंदाजी असली पाहिजे. एकतर नाकाला सुगंध देणारी परफ्यूम डिलिव्हरी टाका किंवा पायाचा वेध घेणारी यॉर्कर डिलिव्हरी टाका. याला म्हणतात आयदर नोज और आयदर टोज. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा गोलंदाज. ओ हो, माझा आवाज कदाचित गोलंदाजाच्या कानापर्यंत गेला असावा. एक शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी हाताळली, दुसरा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर थोडीशी हालचाल मात्र थांबवली गेली आहे. 20 धावांवरती धावफलक स्थिर असलेला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आज पाणजूकरांना देखील अचंबित करणारा पहिला चेंडू 8:30 वाजता पडला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी झोपेचा आनंद घेणारे पाणजूकर मात्र डीजेच्या आणि माईकच्या आवाजाने जागे झाले असतील. ही खऱ्या अर्थानं गुहागरकरांची किमया आहे. पायावरती चेंडू आदळला आहे, धाव बांधवण्याची संधी आहे. काय कमबॅक केलंय गोलंदाज अल्पेशनं. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आणि नंतरचे 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर धावफलकावरती 20 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिल्यात 12 धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 19. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. डीजेकडे जाऊयात, पुन्हा एकदा एक मधुर संगीत ऐकूयात. असा गेलो आणि असा परत आलो. तवसा गट कुणबी चषक 2022. नौकरी कामगार छावा 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 छावा
थँक्यू डीजे. तवसाळ गटाचं आपण हे संगीत ऐकताय. खूप चांगलं संगीत यावेळेस मात्र सजवलं गेले आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती जर गेला तर गोलंदाजी मार्कवरती महेश बारसकर येताना पाहायला मिळतोय, जो गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होतोय. मंगलमूर्ती काताळे संघाचा गोलंदाज एका बाजूला आपण पाहतोय, अर्थातच नवलाई देवी सडे जांभारी, तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती काताळे. महेश बारसकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारचा मारा असणार आहे महेशचा? पहिलाच चेंडू फुलटॉस हाताळला होता, परंतु त्या फुलटॉस चेंडूचा वेध मात्र घेण्यामध्ये अपयश आलंय फलंदाजाला. एकेरी धावेने इथं धावफलकावरती बदल होईल. धावफलक पोहोचलं जाते 21 धावांवरती. धावांचा विचार केला तर आणखीन 18 येणं गरजेचे आहेत. 18 बनवायचे आहेत. चेंडूंचा विचार केला तर 11 बाकी आहेत. 11 चेंडू 18 धावा, 18 धावा 11 चेंडू, असं हे क्रिकेटचं मैदानामधील समीकरण पाहायला मिळत आहे. खूप चांगली गोलंदाजी अल्पेशने मागच्या षटकामध्ये हाताळले. खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिले त्यांना आपल्या संघाला. इथून मात्र महेश बारसकर कशा पद्धतीनं चेंडू हाताळेल त्यावरती समीकरण असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. समोरच्या दिशेनं फटका, क्षेत्ररक्षकाच्या भेटीला पहिल्या विकेटचा पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दजावलाय विवेक, परंतु या विवेकला विवेक बुद्धीचा देखील वापर करावा लागणार आहे, कारण चेंडू आता कमी राहिलेत आणि धावा मात्र जास्त बनवायचे आहेत. विचार केला तर 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असताना इथं मात्र मैदानाच्या आत विवेक आलाय, परंतु तो नॉन स्ट्रायकर एंडकडे असणार आहे. स्ट्रायकर एंडकडे आपला पाहायला मिळणार आहे शैलेश. आखूड टप्प्याचा हा चेंडू महेश बारसकरने फसवलाय, चकवलाय फलंदाजाला. जणू या चेंडूवरती 6 धावांची मोहर लावावी हा मात्र प्रयत्न फसवून हाणून पाडलाय गोलंदाज महेशनं. थोडासा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हे असणं फार गरजेचं आहे. बदलत्या टेनिस क्रिकेटमध्ये हे ब्रह्मास्त्र तुमच्याकडे फार गरजेचं आहे. महेश बारसकर ते चांगल्या पद्धतीने वापरतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आदळलाय. क्षेत्ररक्षण करताना इथं क्षेत्ररक्षक देखील पडलाय, परंतु चेंडू मात्र त्याने अडवलाय. इथं आज छातीला माती लागली तरी चालेल, परंतु माझ्या गावाचं नाव काताळे गटामध्ये वरती आलं पाहिजे ही प्रत्येक खेळाडूची महत्वाकांक्षा आहे, आणि ही महत्वाकांक्षा घेऊन प्रत्येक जण पांजू नगरीच्या दिशेने निघालाय. आज रविवारच्या दिवशी हे गुहागरवासी आले आहेत. त्यांच्या जोडीनं महिलांचा देखील संघ बऱ्याच प्रमाणात येताना पाहायला मिळणार आहे सामना पाहण्यासाठी, आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आणखीन 4 चांद लावण्याचा प्रयत्न जरूर होणार आहे. महेश बारसकरनं काय गोलंदाजी आतापर्यंत हाताळली आहे. 4 चेंडूमध्ये 2 धावा त्यानं खर्ची घातल्यात. इथून काय प्रयत्न करणार आहे फलंदाज विवेक, जो मैदानामध्ये आत्ताच दाखल झालाय. विवेक स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. महेश बारसकर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं यावेळेस खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक सामोरा जाईल चेंडूला, फंबल झालाय. फेक होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. आणखी एका विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. डीजे अप्रतिम संगीत माध्यम यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून. परंतु खऱ्या अर्थानं आज सोन्याचे दिवस कोणासाठी उगवणार आहे? कालच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेचं तिकीट तवसाळ संघानं जरूर मिळवलंय, परंतु आजच्या दिवसामध्ये तो सोन्याचा दिवस कोणासाठी असणार आहे? महेश बारसकरचा अखेरचा चेंडू, यावेळेस फटका आणखीन एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली पोहोचला नाहीये, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिसरीकडे वाटचाल होणार आहे. 3 धावांचा प्रयत्न यशस्वी. 3 धावा पूर्ण होतील. विवेकला 3 धावा मिळतील. धावफलक पोहोचलं जाईल. तिसऱ्या षटका अखेर 26 धावांवरती. आता मात्र समीकरण पहा, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे. या रखरखत्या उन्हामध्ये वाढणाऱ्या तापमानामध्ये मात्र सामना देखील गरम होताना पाहायला मिळतोय. 6 धावांचं षटक महेश बारसकर
काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू एकेरी धावेचा, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू एकेरी धावेचा, पाचवा चेंडू एकेरी धाव आणि 1 धाव बाद आणि 6वा चेंडू मात्र 3 धावांचा जो त्याला पाहायला मिळाला. इथं मात्र अखेरचं षटक कोणाच्या हातामध्ये, अखेरचं षटक नाहीये तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं भवितव्य आहे. 6 चेंडू हाताळायचे जरूर आहेत परंतु 13 धावा देखील वाचवायच्या आहेत. गोलंदाजी माकवती गोलंदाज दिनेश. ज्या दिनेशनं मला वाटते खूप चांगली फलंदाजी केली होती तोच दिनेश आज चेंडू घेऊन देखील मंगलमूर्ती काताळे संघासाठी पुढे धावलाय. 6 चेंडू 13 धावा. विवेक आणि नरेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ करणार हे देखील फार गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट काऊ कॉर्नर. यावेळेस पहिला चेंडू पायावरती आदळलाय विवेकच्या. एकेरी धावेचा प्रयत्न यशस्वी. इथून एकेरी धाव सहजरित्या मंगलमूर्ती काताळे संघ देताना पाहायला मिळेल नवलाई देवी सडे सांबारी संघाला, कारण त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावसंख्येने सामना खूप दूर लोटला जाईल आणि तो प्रयत्न त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतोय. इथं जर पाहिलात तर षटकार चौकारांपासून वाचवायचं आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. खऱ्या अर्थानं मेहनत करावी लागते आणि मेहनतीला नशिबाची साथ देखील मित्रांनो असावी लागते. कारण जर तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ नसेल ना तर मात्र तुमचे परिश्रम हे वाया जाताना पाहायला मिळतात. परंतु ते वाया गेलेले परिश्रम मात्र तुम्हाला आणखीन कणखर आणि कठोर बनवतात. दिशा भरकाटल्यात. पंच विजय मोरे यांचा इशारा येईल. या इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावपलकावरती गणली जाते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 28. इथून आणखीन 11 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप खूप दर्जेदार सामने कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील अच्छा तर पहा खूप चांगली माहिती आहे. अविनाशजी माडल आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. वेलुंडे साहेबांचा काताळी संघ आहे तर सडे जांभारी संघ आहे तर बारसकर साहेबांचा काताळे संघ आहे. म्हणजे 2 कमिटी मेंबर्स मध्ये देखील दगदग वाढताना पाहायला मिळत आहे. पण इथं दिनेश आणखीन एकदा भरकटलाय. स्वैर मारा. 5 चेंडू 10 धावांवरती समीकरण येऊन पोहोचले. परंतु आमच्या कमिटी मेंबर्स हे गावाचं आज प्रतिनिधित्व करत नाहीये. ते चांगल्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतायत, चांगल्या स्पर्धेचं प्रतिनिधित्व करतायत आणि एका उत्तम समाजाचं प्रतिनिधित्व ते करतायत. ही मात्र एक वाखाणण्याजोगी बाब या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी माकवती दिनेश थोडासा भरकटलाय. त्याला थोडंसं बाजूला जाणाऱ्या ट्रेनकडे पाहून ट्रॅकवरती यावं लागणार आहे. तो प्रयत्न मात्र महेश बारसकरने केलाय. तो प्रयत्न इथं दिनेशला करावा लागणार आहे. दिनेश पुन्हा एकदा मार्गस्थ होणार आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज नरेश करिता. यावेळेस आणखीन एकदा त्याच दिशेनं परिणाम मात्र धावबाची संधी. इथं खराब कॉलिंग. विवेकला माघारी परतावं लागेल. स्वैर चेंडू येताना पाहायला मिळतोय. इसे कहते हैं लालच बुरी बला होती है आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण वाईड आला होता आणि तिथून मात्र दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगलट आला आणि विवेकला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज विशाल. यावेळेस बैठक फटकतीचा फटका इंटू द गॅप जाईल का तर नाही. सरळ क्षेत्ररक्षकाच्या भेटीला आला एका धावेसाठी फक्त. खूप चांगली पैकी आहे. 31 धावांवरती धावपलक जाऊन पोहोचले. मी विनंती करेल सडे जांभारी संघ आपण डगआउट मध्ये बसा प्लीज. सडे जांभारी खेळाडू या स्पर्धेमध्ये शिस्तीला फार महत्व आहे मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण 7 समुद्रापार पोहोचवतोय. त्यामुळं नियमांचं कडेकोट पालन जर कुठे पाहायला मिळत असेल ना तर तवसाळगड कुणबी चषक 2022 मध्ये 4 चेंडू 8 धावा. चला जास्त वेळ दौडू नका. चर्चा जास्त नको आहे. जितना चर्चा होगा खर्चा भी उतना ज्यादा होगा. हिंदी मध्ये ही एक कहावत आहे. त्याचा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. कोलवर डप्प्याचा चेंडू यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला.
इथं मात्र पहा विवेक जो धावबाद झाला ना तिथून थोडासा सडे जांबारी संघ बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय कारण त्यानंतर आलेल्या मैदानामध्ये आलेल्या फलंदाजाला चेंडू सामोरा जाता चालेल नाहीये. सन्माननीय मंगेशजी बारसकर यांच्याकडून इथून पुढे जर आणखीन विकेट्स दिनेशनं मिळवल्या तर प्रत्येक विकेट्स माग 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मंगेशजी बारसकर यांच्या माध्यमातून. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस दिशा भरकटलाय तर स्वैर मारा धावपलकावरती 32 धावा. बक्षिसांची उधळण. जर लगातार 2 षटकार विशालनं किंवा दिनेशनं नरेशनं खेचले तर सन्माननीय अविनाशजी माडल यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक लागले गेले. बक्षिसांची खैरात नुसते गर्दी प्रेक्षकांची असून चालत नाही मित्रांनो, त्यामध्ये दर्दी प्रेक्षक पण असणं गरजेचं आहे. ते मात्र इथं पाहायला मिळत आहेत. एक ऊर्जा मिळते बक्षिसाच्या माध्यमातून खेळाडूंना. 3 चेंडू 7 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं प्रत्युत्तर नाही आहे फलंदाज विशालकडं. सामन्याच्या समीकरणाकडे गेला तर 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चला मंगलमूर्ती काताळे महेश बारसकर यांची टीम वेळ थोडा कमी घ्या. खूप सदुपयोग करतोय आपण वेळेचा. मी कौतुक करेन संपूर्ण गुहागरवासियांचं, तवसाळ गटाचं, सर्व खेळाडूंचं. अतिशय काटेकोरपणे वेळेचं पालन जे मात्र केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू 7 धावा. यावेळेस ओव्हर द इनफिल्ड चेंडू जातोय कव्हर बाउंड्री लाईन बाहेर. थांबेल का तर प्रेक्षकांनी तिकडे जरा आम्हाला सांगायचंय. धावा किती येतील ते आमच्यापर्यंत पंच पोहोचवतील. 4थ्या धावेचा प्रयत्न चुकीचा प्रयत्न. खराब कॉलिंग पुन्हा एकदा नरेश कडून. पंच इशारा देतील चौकार आहे. प्रेक्षकांनी कळवलंय चौकार आहे. तिकडचे खेळाडू मित्र पंचांना माहिती पोहोचवत आहेत. 4 धावा असल्याचं सांगतायत. चौकार आहे. तवसा गट कुणबी चषक 2022. थँक्यू डीजे. आमचे मार्गदर्शक ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सन्माननीय निवाते गुरुजी आज दुसऱ्या दिवशी देखील या स्पर्धेकरिता दाखल झालेत. गुरुजी आपलं सहर्ष शब्द सुमनानी स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. हे 1 चेंडू 3 धावा. जे बसले होते ते उभे झालेत, जे उभे होते ते टाचेवर उभे झालेत. सामन्याची उत्कंठा मात्र प्रचंड वाढली आहे. 1 चेंडू 3 धावा. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. विशाल यावेळेस दिनेश दिशा भरकटलाय. वाईड चेंडूनं या सामन्याला फार अवघड करून ठेवलं मंगलमूर्ती काताळे संघाकरिता. आतापर्यंत दिनेशनं 5 वाईड चेंडू या षटकामध्ये हाताळल्यात 13 धावांची आवश्यकता असताना. एक चेंडू 2 धावांवरती सामना येऊन ठेपला यावेळेस. इथं काय घडणार आहे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे मित्रांनो. 1 चेंडू 2 धावा. इथं मात्र अडकळलाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये. या चेंडूचं महत्व जे आहे ते वाढलं गेलंय. पुढे सरसावत फटका कव्हरच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा पार. विजयी चौकार. तवसा गट कुणबी चषक 2022. तवसा गट कुणबी चषक 2022. वॉट अ इनिंग प्लेड बाय मिस्टर विशाल. काय जबरदस्त खेळी. कव्हर क्षेत्रामध्ये काय 2 फटके खेळलेत त्यांनी. अप्रतिम. चला मैदानाचा ताबा घ्या.